एक लग्न सोडून ना ठरलेल्या सगळ्या गोष्टी मोडल्यात तुम्ही माझ्या. ए मम्मी, काय झालंय तुला सकाळी सकाळीच ग? मला काय होतंय, आणि काही झालं तरी तुम्हा दोघांना बघायला वेळ मिळेल की नाही देवच जाणे. हो चल ठीक आहे, मी एक काम करतो, मी आज 5 मिनिटं उशिरा जातो. वा, बोला काय, चला. कम ऑन, स्टार्ट. नमस्कार, मी प्रिया मराठे आणि आज तुम्ही सगळेजण आला आहात आमच्या सेटवर. आम्ही एक नाटक करतो ज्याचं नाव आहे कोण म्हणतं टक्का दिला, जे सुबोध पंडे यांनी दिग्दर्शित केलं आहे. आणि मी अनिकेत विश्वासराव, पल्लवी वाघ केळकर, राहुल पेठे, संयोगिता भावे, आम्ही सगळेजण कलाकार त्यामध्ये काम करतो आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की संजय पवार लिखित हे जे नाटक आहे ते कम्प्लीट सटायर आहे. आणि सटायर हा जॉनर खूप कठीण आहे पेलायला, पण तो त्यांनी खूप अतिशय उत्तमरित्या असं पेललं आहे. मला वाटतं सगळ्यात USP या नाटकाचा हा आहे की थोडंसं धाडसी नाटक आहे. जात पात आणि हे जे इतकी वर्ष आपल्या सोसायटीमध्ये चालू आहे त्याबद्दल भाष्य करणारं हे नाटक आहे. थोडंसं बोल्ड आहे आणि फॉरवर्ड थिंकिंगचं आहे, पण हे लिहिलं आहे 20 वर्षांपूर्वी तरीसुद्धा आत्ता रिलेव्हंट आहे. आणि हे सांगायला खूप छान वाटेल, कारण जेव्हा हे नाटक आमच्याकडे आलं तेव्हा आम्ही सगळ्यांनीच हा विचार केला की याबद्दल फार काही बोललं जात नाही अजूनही, इतकी वर्ष हे सगळं चालू असलं तरीसुद्धा. सो ते बोललं गेलं पाहिजे, आता त्याबद्दल चर्चा झाली पाहिजे की किती वर्ष हे जे चालू आहे ते आपण त्याच्याबद्दल काही न बोलता तसंच चालू ठेवणार. सो म्हणून आम्ही हे नाटक स्वीकारलं आणि खूप छान वाटतं, कारण खूप छान रिस्पॉन्सेस येत आहेत आणि प्रतिक्रिया लोकांच्या खूप उत्तम आहेत. सो लवकरात लवकर हे नाटक बघायला या, जेव्हा तुमच्या जवळच्या नाट्यगृहात हे नाटक लागेल. कोण म्हणतं टक्का दिला. थँक्यू. ऐका, प्रत्येक उच्चवर्णीय कुटुंबात एक मागासवर्गीय स्त्री अथवा पुरुष कायद्याने ठेवावा लागेल. असा मागासवर्गीय तुमच्या कुटुंबात घेतल्याशिवाय व मागासवर्गीय अशा कुटुंबात गेल्याशिवाय त्या कुटुंबांना रेशन कार्ड, गॅस, कुठलीही लायसन्सेस, पासपोर्ट इत्यादी बाबी देण्यात येणार नाहीत. नमस्कार, मी अनिकेत विश्वासराव. माझं सध्या कोण म्हणतं टक्का दिला हे संजय पवार लिखित आणि सुबोध पंडे दिग्दर्शित नाटक रंगभूमीवर सध्या सुरू आहे. अतिशय खूप चांगला विषय, गंभीर विषय मांडलेला आहे ह्या नाटकाच्या मार्फत. विषय जरी गंभीर असला तरी नाटक तसं गंभीर नाही आहे. म्हणजे लोकांना आजकाल हलकी-फुलकी, विनोदी अशी नाटकं बघायला जास्त लोकांना आवडतं, वेळ घालवायला आवडतं. पण हे नाटक नक्कीच खूप छान पद्धतीने विचार करायला लोकांना भाग पडेल. फॅन्टसी लेवलचं नाटक आहे आणि सध्या जो विषय नेहमी दर 5 वर्षाने किंवा जो विषय कायमच आहे आणि जो 5 वर्षाने अचानक गाजतो तो म्हणजे आरक्षणाचा विषय आहे आणि जाती धर्मांचं जे भांडवल केलं जातं, तर ते न करता एक माणुसकी जपा, माणूस म्हणून ओळखा तुम्ही एकमेकांना आणि नातेसंबंधी जपा, मैत्री जपा, हे सांगणारं हे नाटक आहे कोण म्हणतं टक्का दिला. एक फॅन्टसी लेवलचं नाटक आहे. एक म्हणजे मी मानत नाही, पण आता तसं आहे समाजात, त्यामुळे हे तुम्हाला नीट कळावं म्हणून मी सांगतो. म्हणजे जसं आपण अप्पर कास्ट, लोअर कास्ट जे म्हणतो, तसं एक लोअर कास्ट, दलित, सवर्णांच्या घरामध्ये एक तुम्ही ॲडॉप्ट करायचं आहे अशी सरकार एक कायदा लागू करतो आणि त्या कायद्यानुसार एक दलित सवर्णांच्या घरी येतो आणि त्यानंतर इतर दोघांच्याही विचारांमध्ये मधलं जे द्वंद्व आहे, जी कॉन्फ्लिक्ट आहे, ती या नाटकातनं खूप छान पद्धतीने कोपर खळ्या मारत सादर केली आहे आणि खूप बॅलन्स नाटक आहे आणि दोन्ही बाजूंची जी मतं आहेत ती खूप ठामपणे मांडली आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने मांडली आहेत. आणि शेवटी दोघेही ह्याच मुद्द्यावर येतात की माणुसकी जपा आणि माणूस म्हणून माणुसकी जगवा. माननीय श्री कमलाकर एस आराध्य
कृष्ण भुवन, तिसरी गल्ली, शिवाजी पार्क, दादर, मुंबई 400002 इथंच राहतात. मी सुबोध पंडे, कोण म्हणतं टक्का दिला या नाटकाचा दिग्दर्शक आणि कलाकार. हे नाटक आम्ही 1990 साली पुण्यामधनं प्रोड्यूस केलं होतं आणि तेव्हा ते प्रायोगिक संचात होतं आणि राज्यनाट्य स्पर्धेला आम्ही केलं होतं. त्याचं दिग्दर्शनही मीच केलं होतं आणि त्यामध्ये संयोगिता आणि मी दोघंही काम करायचो. जे आता 34 वर्षानंतर जे आत्ता आम्ही प्रोड्यूस केलं त्याच्यातही आम्ही त्याच भूमिका दोघं करतो आहोत. तर त्या वेळेला जेव्हा ते नाटक आम्ही केलं, कारण संजय माझा आधीपासूनचा मित्र पुण्यातला आणि तो लिहून द्यायचा आणि मी एकांकिका सादर करायचो. असं आम्ही इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स, त्याच्यानंतर सवाई एकांकिका, औरंगाबादच्या कलादर्पण किंवा नाशिकची स्पर्धा, या सगळ्या स्पर्धा आम्ही करत असताना आमचं ट्युनिंग खूप छान झालं आणि एक ग्रुप छान तयार झाला. मग आता मोठं नाटक करायला पाहिजे म्हणून मग संजयनी 90 साली हे नाटक लिहिलं, कोण म्हणतं टक्का दिला. हे मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलं होतं. इट इज अ फॅन्टसी आणि विथ लॉट ऑफ ह्युमर. तर त्यावेळेला तर ते खूप ॲप्रिशिएट झालं. राज्यनाट्य स्पर्धेला ते पहिलं आलं. त्यानंतर त्याचे बरेच प्रयोग, 150च्या वरती प्रयोग पुणे आणि पूर्ण महाराष्ट्रभर, इव्हन दिल्लीला झाले आणि त्याला सगळ्या दिग्गजांचं खूप पाठबळ मिळालं. म्हणजे निळू फुलेंसारखा कलाकार आमच्या पाठीमागे उभा राहिला आणि तेव्हा ते निळू फुले सादर करत आहेत, नाट्यरंग मल्हार प्रकाशित, असं ते नाटक आम्ही करत असू. आणि त्यावेळचे सगळे कलाकार, त्यावेळची जी टीम तयार झाली होती ती जरी प्रायोगिक असली तरी आमचं तेव्हा एक एकजीवपणा जो होता तो खूपच छान होता. म्हणजे अगदी राक्षसांच्या रोलपासनं श्याम सावंत असेल किंवा नितीन केळकर असेल, मनीष साळकर असेल आणि ऑफकोर्स कचऱ्याच्या भूमिकेत तेव्हा उपेंद्र लिमये होता, मंजुषा दातार होती, अभय गोडसे होता. सो आमचं एक खूप छान ट्युनिंग आणि फोर्स त्या नाटकाचा खूप छान तेव्हा झाला होता. आणि पु ल देशपांडे आमच्या मागे उभे राहिले. पु ल देशपांडेंनी एक पत्र आम्हाला दिलं होतं. थिएटर अकॅडमीसारखी संस्था आमच्या मागे उभी राहिली. कारण आम्ही तेव्हा आम्हाला माहितीच नव्हतं की व्यावसायिक नाटक कसं असतं काय, पण कुठेतरी मनात होतं की हे परत एकदा व्यावसायिक रंगमंचावर यायला पाहिजे. कारण मुंबईत त्याचे फक्त स्पर्धेव्यतिरिक्त जास्त प्रयोग झाले नाहीत त्या काळामध्ये, जरी महाराष्ट्रभर झाले असले तरी. मग हे कुठेतरी एक उराशी बाळगलेलं स्वप्न होतं माझं स्वतःचं. कारण मी 94 नंतर पुणं सोडलं आणि नंतर परत 2016 साली पुण्यात परत आलो आणि मी पुन्हा ॲक्टिव्हिटी माझी नाटकाची, कारण मी नोकरीनिमित्त बाहेर होतो आणि परत नाटक चालू झालं. आणि मग तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की कोण म्हणतं टक्का दिला व्यावसायिक रंगमंचावर यायला पाहिजे. नमस्कार, माझं नाव राहुल पेठे. 90च्या दशकात रंगभूमीवर गाजलेलं नाटक होतं कोण म्हणतं टक्का दिला, जे आता परत रंगभूमीवर आलं आहे आणि ज्याच्यामध्ये अनिकेत विश्वासराव, प्रिया मराठे, मी स्वतः काम करतो आहे, संयोगिता भावे असतील, आमचे सुबोध सर असतील, पल्लवी असेल, असं आमची एक तगडी टीम आहे. ह्या नाटकात मी सुदर्शनची भूमिका करतो आहे. सुदर्शन हा आराध्य कुटुंबामधला लहान मुलगा आहे आणि तो एका संस्थेशी निगडीत आहे ज्यांचे एक ठराविक विचार आहे, ज्यांची एक ठराविक विचारधारा आहे आणि त्या विचारधारेने ते अख्खा देश बदलू शकतात, एक बलशाली राष्ट्र त्या भारत देशाला बनवू शकतात, अशी एक ठाम मानसिकता आणि विचार आहेत आणि त्याच्याने तो प्रभावित झालेला आहे. आणि नाटकात एक सिच्युएशन अशी येते ज्याच्यात सरकार एक निर्णय घेतं ज्याच्या पूर्ण विरोधात सुदर्शन आहे आणि त्याची आई आहे. बाकी वडील हे न्यूट्रल असतात आणि बहीण त्या निर्णयाला फॉर असते. आता तो काय निर्णय हे तुम्हाला नाटक येऊन बघायला लागेल, तेव्हा तुम्हाला कळेल. आणि हे नाटक 90 साली आलं होतं, हे आज परत आलं आहे. दुर्दैवाने ती परिस्थिती चेंज झालेली नाही आहे, म्हणून हे नाटक अजूनही रेलेवंट वाटतं. असं वाटतं की आजचंच नाटक आहे. त्यामुळे ह्या नाटकात एक सुंदर मेसेज आहे की आपण माणूस म्हणून प्रत्येकाकडे बघायला सुरुवात करूया, असं एक सुंदर मेसेज आहे. सो तो मला असं वाटतं प्रत्येकाने येऊन हे नाटक बघावं. म्हटल्यानंतर चाललाय दोघांचा तसा काही प्रॉब्लेम नव्हता. त्यांचं काय दोन्हीकडचं खानदान सेवा दलातलं, त्यांचाच इतका गोंधळ आहे, त्यात आणखी थोडा खोकताय, पाणी आणतं तुमच्यासाठी. मी पल्लवी वाघ केळकर,
कोण म्हणतं टक्का दिला या नाटकामध्ये नाडकर्णी बाई अशी एका शेजारीण बाईची भूमिका इथे साकारते आहे. आणि नाटकाचा विषयच मुळात जातीव्यवस्था आणि आरक्षण, त्यातून जे काही निर्माण होणाऱ्या सगळ्या समस्या आहेत आणि त्यावर एक समाजाचा भाग म्हणून जी काही एक सामाजिक प्रतिक्रिया असते तर त्याचं प्रतिनिधित्व करणारं असं हे माझं पात्र आहे. मजा येते ह्या नाटकात काम करायला. एका बाजूला हे नाटक अनेक लोकांपर्यंत पोहोचावं, अनेक प्रेक्षकांनी ते पाहावं आणि त्यातून जे म्हणू पाहतोय तो योग्य अर्थ घेऊनच या प्रेक्षागृहाच्या बाहेर पडावं हे कलाकार म्हणून मनापासून वाटतंय. आणि तर तेच आवाहन या निमित्ताने तुम्हा सर्व प्रेक्षकांसमोर करावं असं वाटतंय की आजच्या काळाला सुसंगत अशी ही कलाकृती आम्ही सगळी मंडळी घेऊन आलेलो आहोत. नमस्कार, माझं नाव अमोल परब. मी कोण म्हणतं टक्का दिला या नाटकाचा सहनिर्माता म्हणून काम बघितलं आहे. जेव्हा आणि तसं हा निर्मिती क्षेत्रातला माझं पहिलंच पाऊल आहे. इनफॅक्ट आम्ही सहनिर्माते म्हणून मी, माझा मित्र वैभव पाटील आणि राहुल कर्णिक हे जे दोघे US असतात असं तिघांनी मिळून आम्ही या नाटकाची सहनिर्मिती करायची ठरवली. जेव्हा सुबोध पंडेंनी आम्हाला पहिल्यांदा ॲप्रोच केलं आणि नाटकाची संहिता जेव्हा मी वाचली आणि माझ्या मित्रांनी वाचली तेव्हा नेमकं जरांगेंचं मराठा आरक्षणावरचं उपोषण झालं होतं. आणि तेव्हा आमच्या डोक्यात असं आलं की हे नाटक ह्या वेळेला येणंही तेवढंच गरजेचं आहे, कारण एक समाज प्रबोधनाचं काम हे नाटक करणार आहे. जर का तुम्ही संहिता, संजय पवारांची अर्थात त्यांची संहिता एवढी चांगली आहे, अगदी सुरुवातीपासून एंडपर्यंत ते नाटक नक्कीच सगळ्यांना खिळवून ठेवेल याची खात्री वाटत होती आम्हाला. साधारण 90च्या दशकामध्ये विशेषतः म्हणजे 90-91च्या आसपास, म्हणजे 90 साली खरं राज्यनाट्य स्पर्धा करायची होती आणि तोवर आमच्या परिचय नावाचा ग्रुप होता. तर आम्ही एकांकिका वगैरे बऱ्याच करून झाल्या होत्या आणि फुल लेंथ नाटक करण्याची इच्छा होती आमच्या ग्रुपची. आणि ग्रुपमध्ये एकमेव लेखक मी असल्यामुळे ते मीच लिहायचो आणि बाकी सगळे करायचे असं ते होतं. त्याच्या आधी 85 साली मी एक फुल लेंथ नाटक लिहिलं होतं. त्याचं नाव 2 अंकी नाटक म्हणून होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा दलितांमधल्या 2 गटांवर मी नाटक लिहिलेलं होतं. आणि 90 साली जेव्हा मंडल आयोगाच्या निमित्तानं जेव्हा संपूर्ण देशामध्ये एक वातावरण ढवळून निघालं त्यावेळी मला जात आणि आरक्षण या विषयावर माझ्या डोक्यामध्ये जरासं असे एक विचारांचं एक हे व्हायला लागलं सारखं, ज्याला आपण काय म्हणतो की आपण एक थॉट प्रोसेस व्हायला लागली. आणि मग त्यातनं मला असं वाटलं की जी जात नाही, जाता नाही जात असं त्याचं एक टायटल पहिलं मला सुचलं होतं. पण मग नंतर मी ते बदलून हे आत्ताचं जे करंट टायटल आहे ते लिहिलं. पण माझा मुख्य उद्देश हाच होता की जात आणि आरक्षण हा विषयावर तरुणांमध्ये विशेषतः काय वाटतं, त्यांना काय वाटतं आणि कसं वाटतं, आणि थोडासा एक फॅन्टसी म्हणून मी असं एक माझ्या डोक्यात आली की असं झालं तर की बाबा आपण जर असं म्हणतो की जातीयता नाही आहे. म्हणजे मला असं त्यावेळी मी नुकताच पुण्यात राहायला आलो होतो मुंबईत आणि असं दिसायचं की वरकरणी लोक सगळी म्हणायची नाही आम्ही नाही मानत, आम्ही नाही मानत, आम्ही नाही मानत. पण समाजामध्ये ते कुठेतरी दिसायची. तर मला ते हा जो टेक आहे ना, हा मला असं वाटलं की सगळेच जण म्हणत आहेत की आम्ही मानत नाही, तर मग मानतं कोण? आणि मग मी ती फॅन्टसी जरा केली, मानत नाही ना मग तुमच्या सोबतीलाच एक दलित ठेवा आणि मग बघा, अशा पद्धतीने ते डोक्यामध्ये आलं. दिला